एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून 23 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन एकीकृत पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे। कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्त्यासह शेवटच्या 12 महिन्यातील मूळ वेतनाच्या 50% पेन्शन देण्याची हमी या योजनेत आहे। शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली। या निर्णयासंदर्भात अधिक माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। एकीकृत पेन्शन योजना 1 एप्रिल 2004 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असून ती 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। 31 मार्च 2025 पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फरकासह लाभ मिळणार आहे। नवीन यूपीएस पेन्शन योजना आणताना केंद्र सरकारनं आधीची एनपीएस ही योजना बंद केली नाही। 2 पैकी एकीची निवड करण्याचं स्वातंत्र्य सरकारी कर्मचाऱ्यांना असेल। सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेच्या निर्णयाचं स्वागत केलंय। या नव्या यूपीएस पेन्शन योजनेमध्ये फॅमिली पेन्शनचीही तरतूद आहे। कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबिता शेवटच्या पेन्शनच्या 60% पेन्शन मिळणार आहे। या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान राखला जाणार असून त्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांचं कल्याण आणि सुरक्षित भविष्य यासाठी पावलं उचलण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं होतं। त्याच्याशी सुसंगत असा हा निर्णय आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी म्हणाले। ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर 9% व्याज दर, प्रति व्यक्ती 4 लाख रुपये कर्जाची सोय, एटीएम ची सुविधा उपलब्ध, मोबाईल बँकिंग, 24 तास बँकिंग सेवा, एनईएफटी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर, IMPS क्षणात इतर बँकेत रक्कम जमा, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी, लास्ट 5 IMPS ट्रान्झॅक्शन, चेकबुक मागणी, शाखा अंतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा, मोबाईल बँकिंग अंतर्गत IMPS व UPI पेमेंटची सुविधा। ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर, शाखा पार्क चौक, मोबाईल 86 69 92 11 21, दमाणेनगर शाखा 86 69 92 11 23, सिद्धेश्वर पेठ 86 69 92 11 24, अशोक चौक 86 69 92 11 26, विजापूर रोड 86 69 92 11 27, बेलाटी 86 69 92 11 29, मंगळवेढा 86 69 92 11 31।